जेव्हा पण माझी वहिनी कपडे धुवायची तेव्हा माझा भाऊ तिला खूप मारायचा. याविषयी मी जेव्हा माझ्या वहिनीला विचारले तेव्हा वहिनी सांगायची की जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा तुला सगळं समजेल. मी वहिनीचं बोलणं ऐकून हैराण व्हायचे, कारण मी पण कधी कधी कपडे धुवायचे तेव्हा तर माझा भाऊ मला काहीच बोलायचा नाही. मग जेव्हा माझं लग्न झालं त्यानंतर मी कपडे धुवायला बसले तर मला धक्काच बसला, कारण त्या दिवशी माझ्या नवऱ्याने, माझं नाव नम्रता आहे, माझी वहिनी दिसायला खूपच सुंदर होती. वहिनी खूप शांत स्वभावाची होती. ती कोणालाच उलटून बोलायची नाही. माझा भाऊ तिला सांगायचा की तू कपडे धुवायचे नाही, परंतु घरात खूप काम असल्याने कधी कधी वहिनी माझी मदत करायची. जेव्हा माझा भाऊ वहिनीला कपडे धुताना पाहायचा तेव्हा तो तिला खूप मारायचा. आम्ही सर्वजण एकत्र कुटुंबात राहत होतो, त्यामुळे धुवायला कपडे जास्त निघायचे. परंतु या सर्वांशी माझ्या भावाला काही देणं घेणं नव्हतं. तो सगळ्यांसमोर माझ्या वहिनीला मारायचा. मी एके दिवशी वहिनीला विचारलं, वहिनी, तुम्हाला कपडे धुताना बघितल्यावर दादा तुम्हाला का मारतो? मी तर असं पहिल्यांदाच बघत आहे. यावर माझ्या वहिनीने खूप विचित्र उत्तर दिले की जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा तुला पण समजेल. परंतु वहिनीच्या बोलण्याचा अर्थ मला समजला नाही, कारण इतके दिवस तर मीच कपडे धुवत होते, परंतु तेव्हा दादा मला काहीच बोलला नाही आणि मारलंही नाही. पण जेव्हा माझं लग्न झालं त्यानंतर मी एके दिवशी कपडे धुवायला गेले तेव्हा माझा नवरा माझ्याजवळ आला आणि माझ्या केसांना पकडून म्हणाला की तू, माझी आई या जगात नव्हती आणि आमच्या घरात स्त्रिया कमी आणि पुरुष खूप जास्त होते. घरात फक्त मी आणि माझी चुलत बहीण आम्ही दोनच मुली होतो. बाकी या घरात सगळे पुरुष होते. त्यामुळे माझ्या वडिलांनी माझ्या मोठ्या भावाचं लग्न करायचा विचार केला, कारण या घरात एखादी समजूतदार स्त्री आली म्हणजे सगळं घर सांभाळायला ती आमच्या दोघींची मदत करेल. माझी चुलत बहीण तर फक्त 14 वर्षांची होती आणि शाळेत शिकत होती, पण माझी 9वी नंतर शाळा बंद करून घरात बसवून ठेवलं होतं. माझं वय 18 वर्ष आहे. आमच्या घरी कधी जास्त पाहुणे आले तर माझ्याकडून स्वयंपाकाचा अंदाज चुकायचा. कधी पोळ्या कमी पडायच्या तर कधी भाजी कमी पडायची. म्हणून आम्ही माझ्या भावाच्या लग्नाचा विचार करत होतो. पण माझा भाऊ मात्र लग्न करण्यासाठी तयारच होत नव्हता. त्याला लग्नच करायचं नव्हतं. पण माझ्या वडिलांनी त्याला समजवल्यावर तो लग्नाला तयार झाला. वडिलांनी त्याच्यासाठी चांगली सुंदर मुलगी शोधली. माझी वहिनी तब्येतीने जरा सुदृढ होती, पण त्यांची तब्येत त्यांना सूट व्हायची. ती खूप छान दिसायची. ती स्वभावाने पण खूप चांगली होती. ती लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून मला कामात मदत करू लागली होती. पण एके दिवशी असं काही झालं की त्यामुळे मी सुद्धा खूप घाबरले. माझ्या वहिनीलाही तिच्यासोबत असं काही होईल याची कल्पनाही नव्हती. माझी वहिनी बाहेर अंगणात कपडे धुवत होती आणि माझे चुलत भाऊ अंगणात बसलेले होते. त्याच वेळेस अचानक माझा मोठा भाऊ बाहेर आला आणि वहिनीला हाताला धरून तिथून उठवलं आणि म्हणाला, काय करतेस तू? आणि ओढत वहिनीला खोलीत घेऊन गेला. हे सर्व बघून मी चकित झाले. थोड्या वेळानंतर मला वहिनीच्या किंचाळण्याचे आवाज आले, जसं तिला कोणी खूपच मारत आहे. माझा भाऊ जे पण करत होता ते खूप चुकीचं करत होता, कारण त्यांच्या लग्नाला अजून 8 दिवस पण झाले नव्हते. मला तर हेच समजत नव्हते की माझा भाऊ वहिनीला का मारत आहे. मग नंतर मी विचार केला की कदाचित वहिनीने त्यांची खोली नीट स्वच्छ केली नसेल, नाहीतर मग दादाच्या कपड्यांना इस्त्री केली नसेल, त्याचमुळे तो तिला मारत असेल. कारण माझा भाऊ लहानपणापासूनच खूप रागीट स्वभावाचा होता आणि घरात तो सर्वात मोठा होता. घरातील सर्व व्यवहार तोच पाहत होता. घरात भावांपैकी कोणी चुकीचे काम केले तर तो त्यांना रागवायचाही आणि मारायचाही. पण माझ्यावर आणि माझ्या चुलत बहिणीवर तर त्याने कधीच हात उचलला नव्हता. तो नेहमी म्हणायचा की स्त्रियांना मारू नये. पण आज त्याने त्याच्या बायकोला खूप मारलं होतं. मी विचार केला की दादाचं असं वागणं मी माझ्या बाबांना नक्की सांगेल की बाबा, दादाने आज वहिनीला खूप मारलं होतं आणि ते पण विनाकारण. पण रात्री जेव्हा मी बाबांना सांगितलं तर बाबा म्हणाले, तुझी वहिनी काय करत होती? मी म्हणाले, काहीच करत नव्हती, फक्त खाली बसून दगडावर कपडे धुत होती. तेवढ्यात दादाने येऊन रागात ओढत वहिनीला खोलीत नेले आणि खूप मारलं. बाबा थोड्या वेळ शांत बसले. माझे वडील कोणत्या तरी विचारात हरवले आहे असं मला वाटत होतं. आणि मग नंतर मला म्हणाले, तू त्यांच्यात पडू नकोस. मी म्हणाले, बाबा हे चुकीचं आहे. आज जर आई इथे असली असती तर नक्कीच दादाला ती रागवली असती.
असं कोणी वागतं का? यावर बाबा रागात म्हणाले, तुला एकदा सांगितलं ना की तुझ्या कामाशी काम ठेव, जास्त डोकं लावू नको. नवरा बायकोच्या भांडणात आपण नाही बोललं पाहिजे. मग संध्याकाळी वहिनी खोलीतून बाहेर आली तेव्हा तिचा चेहरा बघून मी चकित झाले. असं वाटतच नव्हतं की ही नवी नवरी आहे. तिला बघून असं वाटत होतं की हिचं 15 वर्षापूर्वी लग्न झालं आहे. वहिनीचा चेहरा खूप विचित्र झाला होता. त्यांच्या चेहऱ्यावरची चमक आणि हसू सगळं काही गायब झालं होतं. वहिनीचे डोळेच सांगत होते की ती खूप रडली आहे. मी वहिनीजवळ जाऊन तिला विचारलं, काय झालं वहिनी, तू बरी आहेस ना? माझं बोलणं ऐकून ती रडायला लागली. वहिनीच्या चेहऱ्यावर मारण्याचे निशाण उमटले होते, पण ते लपवण्यासाठी वहिनी मेकअप करून खोलीच्या बाहेर आली होती. घरात आजकाल माझ्या लग्नाचा विषय चालू होता. तेव्हा माझ्या मनात विचार यायचा की लग्नानंतर मला असंच मारलं जाईल का? कारण माझा भाऊ जर कोणाच्या मुलीबरोबर असं करत आहे तर माझ्यासोबत पण असं होऊ शकतं. एके दिवशी मी वहिनीला म्हणाले की कपडे धुवा, तर वहिनी म्हणाली, मी आज कपडे धुणार नाही, हे काम तुम्ही स्वतः करा. जेव्हा मी कपडे धुतले तेव्हा माझ्याकडून चुकून कोणाच्या शर्टचे बटन तुटलं तर कोणाच्या पॅन्टचं हुक तुटलं. परंतु शिव्या तर वहिनीलाच ऐकाव्या लागल्या की तुला काय नीट कपडे पण धुता येत नाही का? त्यानंतर वहिनी मला म्हणाली, हे काम मी स्वतः करेल, कारण कपडे धुतले तरी मलाच मार खावा लागतो आणि जर नाही धुतले तरी मीच बोलणे खात आहे. पण जेव्हा वहिनी कपडे धुवायला बसली तेव्हा पुन्हा तेच झालं. दादाने तिला बघितलं. दादा यावेळेस तर वहिनीच्या केसांना धरून ओढत खोलीत घेऊन गेला. मी पुढे जाऊन दादाला थांबवण्याचा प्रयत्न केला की काय झालं तुम्हाला, तर दादाने मला ढकलून दिलं. त्या दिवशी घरात चांगलाच तमाशा झाला. सगळे चुलत भाऊ जमा झाले. ते पण दादाला थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण दादा त्यांना म्हणाला, जर कोणी पुढं आलं आणि आमच्या मधात बोललं तर त्याची जीभ काढून हातात देईल. सगळे भाऊ दादाला घाबरत होते म्हणून सगळे मागे सरकले. त्यांच्या भांडणात पडणं म्हणजे स्वतःचा अपमान करून घेणं होतं. आणि वहिनीसोबत तेच झालं ज्याची मला भीती वाटत होती. वहिनीसाठी मला खूप वाईट वाटत होतं. दुसऱ्या दिवशी खूप वाईट अवस्था होती वहिनीची. एवढी वाईट अवस्था झाली होती की वहिनी चक्कर येऊन खाली पडली. तिला दवाखान्यात घेऊन जावं लागलं. त्यावेळेस दादा घरी नव्हता तर आम्ही चुलत भावाबरोबर दवाखान्यात आलो. तर या गोष्टीचा पण दादाला खूप राग आला. तो म्हणाला की मी घरी येतच होतो, मरून गेलो नव्हतो, माझी वाट बघायची होती ना. जेव्हा दादा दवाखान्यात आला नव्हता तेव्हा मला डॉक्टरांनी त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवलं आणि वहिनीला पाहून त्यांना समजलं होतं की ही नवीन नवरी आहे, कारण अजून वहिनीच्या हातावर मेहंदी दिसत होती. डॉक्टर म्हणाले की यांचं लग्न कोणत्या राक्षसाबरोबर केलं आहे. किती सुंदर मुलगी आहे, तिची काय अवस्था केली आहे. जर पुन्हा या मुलीला त्रास दिला आणि असं काही आमच्या हॉस्पिटलमध्ये आलं तर मी पोलिसांना बोलवून घेईन. डॉक्टर खूप जास्त रागात होते. ते म्हणाले, तुझ्या भावाला समजावून सांग, माणसाला माणूस म्हणून ट्रीट करा, जनावरांसारखं समजू नका. डॉक्टरला पण वहिनीला बघून इतकं वाईट वाटत होतं तर मी थोडीच दगडाची बनले होते. परंतु दादाला कोण सांगणार. बाबा तर म्हणाले त्या दोघांमध्ये बोलायचं नाही. मी वहिनीला त्यांच्या रूममध्ये घेऊन आले तर ती एकटक छताकडे बघत बसली होती. मी म्हणाले, वहिनी, मी नोटीस केलं आहे की जेव्हा पण तुम्ही कपडे धुता तेव्हा दादा तुम्हाला मारत रूममध्ये घेऊन येतो. माझ्या वहिनीने माझ्याकडे आश्चर्याने बघितलं आणि म्हणाली, जेव्हा तुझं लग्न होईल ना तेव्हा तुला नक्की समजेल. मी म्हणाले, त्याचा याच्याशी काय संबंध? कपडे धुणे काय वाईट काम आहे का? हे काम तर प्रत्येक स्त्री आपल्या घरात करतच असते ना, त्यामुळे कोणी मारत असते का? तर माझी वहिनी म्हणाली, प्रत्येक स्त्री माझ्यासारखी नसते. तुझा भाऊ ज्या गोष्टीने खुश होतो त्याने नाराज पण होतो. त्याला माझ्यासारखी बायको पाहिजे आणि त्याला अशा काही गोष्टी आवडतात ज्या माझ्या स्वप्नात पण नाही आहे. माझ्या वहिनीने मला ती गोष्ट नाही सांगितली. ती म्हणाली की लग्न झाल्यानंतर तुला समजेल, पण तू लग्न या घराण्यातील कोणत्याच मुलासोबत करू नकोस. परंतु माझ्या लग्नाचं बोलणं तर माझ्याच आत्याच्या मुलासोबत चालू होतं, कारण बाबांचं म्हणणं होतं की ते त्यांच्या एकुलत्या एक मुलीला अनोळखी लोकांना देऊ शकत नाही. ज्याच्यासोबत माझ्या लग्नाचं बोलणं चालू होतं तो माझ्या भावाचा चांगला मित्र पण होता आणि माझ्या भावासारखा रागीट स्वभावाचा पण होता. मला भीती वाटत होती की माझी अवस्था पण वहिनीसारखीच होऊ नये. आता तर माझ्या भावाने वहिनीचं कपडे धुणं पण बंद केलं होतं आणि म्हणाला, तू जिथे कपडे धुतात तिथे जाणार नाहीस, तू रूममध्येच राहत जा आणि किचनचे काम करत जा.
आणि बाहेर तेव्हाच निघत जा जेव्हा घरात कोणीच नसेल. या सगळ्या अटी ऐकून माझे वडील दादाला म्हणाले की तू सुनेवर कशा प्रकारचे बंधनं लावत आहेस. आपण सगळे मिळून काम करत जाऊ, परंतु कपडे धुणे आमचे काम नाही आणि ते बाकीचे मुलं पण धुवू शकत नाही. जर तू तुझ्या बायकोला कपडे नाही धुवू देणार तर कसं चालेल. नंतर याच विषयावर माझ्या भावाने मोठे भांडण केले. त्यात वहिनी काहीच बोलली नाही. नंतर माझा भाऊ म्हणाला की माझी बायको जिथे कपडे धुते तिकडे उंच चारी बाजूने भिंती बांधून घेतल्या पाहिजे, कारण बाहेरच्या लोकांना ती दिसू नये म्हणून. पण त्यामुळे एवढी गरमी वाढली की तिकडे 1 तास बसणे पण शक्य नव्हते. आणि वहिनीला बघून तर मी आश्चर्य करायचे की एवढ्या गरमीत सुद्धा वहिनी बंद गळ्याचे ब्लाऊज घालते. त्यांना गरमी होत नव्हती का. परंतु माणूस किती पण सांगू द्या, मला काही होत नाही. पण काही गोष्टी समोर येतच असतात. वहिनीला गरमी झाली की ती बेशुद्ध पडायची. एके दिवशी मी वहिनीला विचारलं की मला सांगा हे सगळं काय आहे, मी तुमची मदत करेन. तर वहिनी मला म्हणाली तू तुझ्या लग्नाची तयारी कर आणि मला कामाशी काम बोलत जा. तुझ्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करेल की हे सगळं तू विसरून तुझं मन संसारात लागावं. वहिनीने मला काहीच सांगितलं नाही. माहीत नाही काय होतं जे वहिनी माझ्यापासून लपवत होती. मी माझ्या भावाच्या सांगण्यावरून वहिनीपासून लांब राहू लागले. काही दिवसानंतर माझं लग्न माझ्या आत्याच्या मुलाबरोबर झालं, त्यामुळे मला तिथून लांब जावं लागलं नाही. एके दिवशी मी पण कपडे धुवायला बसले आणि हेच विचार करत होते की माहीत नाही कपडे धुण्याने काय होतं. वहिनीने सांगितलं होतं की जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा तुला समजेल. तेव्हा माझा नवरा अचानक तिकडे आला. त्याने माझ्यावर हात नाही उचलला, परंतु माझ्या हाताला पकडून खोलीत घेऊन गेला. त्याने मला एकच सांगितलं की यापुढे अशा चुका करू नकोस. मी घाबरले होते. मला माझी अवस्था वहिनीसारखी करायची नव्हती. त्यामुळे मी वहिनीजवळ गेले आणि म्हणाले की तुमच्या आयुष्यासारखं माझ्या आयुष्याचं वाटोळं होण्याअगोदर मला सांगा ते कोणतं गुपित जे तुम्ही माझ्यापासून लपवत आहे. तर माझ्या वहिनीने सांगितलं की तुझा भाऊ डोक्याने पागल आहे. त्याच्या डोक्यात एक लहानपणीची गोष्ट बसलेली आहे, त्यामुळे तो मला मारतो. कदाचित तुला पण या गोष्टींचा राग येईल, परंतु हे खरं आहे की जेव्हा मी कपडे धुवायला बसते तेव्हा तुझ्या भावाला चांगलं वाटत नाही, कारण मी सुदृढ शरीराची आहे. माझे पाय आणि माझं शरीर समोर बसणाऱ्याला दिसते. त्यामुळे तुझ्या भावाच्या डोक्यात संशय असतो, कारण तुझ्या आईने तुझ्या वडिलांना धोका दिला होता. तुझी आई तिकडे बसून कपडे धुवायची आणि अचानक एक दिवस ती कोणाला न सांगता कुठे गेली माहीत नाही. त्यामुळे तुझ्या भावाला असं वाटतं की इकडे बसून कपडे धुतले तर त्याची बायको पण त्याला सोडून पळून जाईल, म्हणून तो मला मारतो. तुझ्या भावाला संशय घेण्याची सवय आहे. त्याला माझ्यावर थोडा पण विश्वास नाही. त्यामुळे आमचं नातं लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच संपलं आहे. माझ्या आई वडिलांसाठी मी इकडे राहते. मरून जावं तर लोक माझ्या आई वडिलांना बोलणार की तुमची मुलगी चांगली नव्हती. माझ्या आई वडिलांच्या प्रतिष्ठेसाठी मी आज तुमच्या भावाबरोबर राहत आहे. तुझा नवरा पण माझ्या नवऱ्याचाच मित्र आहे. ते दोघे एकमेकांसोबत राहतात, त्यामुळे त्या दोघांचे वागणे संशयी आहे. मी तुला अगोदर सांगितलं होतं की आपल्या जवळच्या मुलाबरोबर लग्न करू नको, पण तू माझे ऐकले नाही. माझ्या जीवनात जे झालं आता तेच तुझ्यासोबत होणार आहे. आपण त्या माणसांना नाही समजावून सांगू शकत. त्यामुळे आपलं जीवन या 4 भिंतीत आहे, त्या बाहेर आपण जाऊ शकत नाही. मी रडत सगळं काही माझ्या बाबांना सांगितलं, तर ते म्हणाले आता यापुढे जर असं काही झालं तर मी त्या दोघांना बघतो. माझी मुलगी असो अथवा दुसऱ्यांची, कोणाच्या मुलीसोबत असं होणं चुकीचं आहे. माझी बायको चुकीची वागली म्हणून प्रत्येक स्त्री चुकीची नसते. माझ्यासोबत झालं ते माझ्या नशिबात लिहिलं असेल, पण तुमचं आयुष्य मी त्यासाठी नाही खराब होऊ देणार. अगोदर मला वाटायचं नवरा बायकोच्या भांडणात बोलू नये, पण या भांडणात माझ्या बायकोच्या चुकीची शिक्षा माझ्या सुनेला भेटत असेल तर मी हे सहन नाही करू शकत. त्यानंतर दादा आणि माझ्या नवऱ्याचं वागणंच बदललं. आता बाबांनी पण सगळ्यांच्या वेगवेगळ्या वाटण्या करून दिल्या आहेत. आता सगळे आनंदी आहेत. वहिनी आणि दादाचा संसार पण छान चालू आहे. त्यांना एक गोंडस मुलगा पण झाला आहे. शेवटी मला हेच सांगायचं आहे की कोणा एकाच्या चुकीची शिक्षा दुसऱ्याला नाही मिळाली पाहिजे. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो.
आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.